जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदलेकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. काल आपणाला बाबांनी श्री तुकाराम चैतन्य म्हणजेच तुकामाईंचं माईंविषयी आपणाला त्यांचं संक्षेपात जीवनचरित्र बाबांनी खूप सुंदर रीतीने मांडलेलं आहे. त्यातील अर्धा भाग आपण वाचलेला आहे. काल आपण अर्ध्यापर्यंत आलेलो आहे. तुकामाईंचा जन्म अत्यंत निष्ठावंत तपस्वी अशा मातापितांच्या उदरी झालेला आहे आणि तुकामाई साक्षात दत्ताचा अंश होते आहेत. तुकामाईंचे गुरु चिन्मयानंद यांचं गाव पुसद आणि चिन्मयानंद पंढरपूरला गेले होते आणि परतीच्या प्रवासात वाटेत ते येळे गावच्या इथे त्यांनी मुक्काम केला आणि पहाटेच्या सुमारास नदीवर स्नानाला गेले आणि स्नान करून त्यांचं साधना चिन्मयानंदांनी केली आणि त्यानंतर तिथे त्यांना तुकामाईंची भेट घडलेली आहे आणि दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एकमेकांकडे पाहिल्यानंतर दोघांनाही आपलं एकमेकांशी असलेलं नातं त्यांना स्पर्श झाला आणि दोघांच्याही डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या आणि त्याच वेळेला तुकामाईंच्या मस्तकावरती चिन्मयानंदांनी हात ठेवून त्यांना अनुग्रहित केलेलं आहे आणि तेव्हापासून तुकामाई परमहंस स्थितीमध्ये तुकामाई सदैव राहू लागल्या आणि तुकामाई पहिल्यापासूनच योगिनी बालमूर्ती योगीच होते आणि अशा योगीला चिन्मयानंदांसारखे गुरु लाभले आणि त्यानंतर जेव्हा सर्वांना कळलं की तुकामाईंना चिन्मयानंदांनी अनुग्रहित केलेलं आहे, तेव्हा मात्र ज्या तुकामाईंना संपूर्ण गाव वेडा तुका असं संबोधत होते, त्या तुकामाईंच्या दर्शनासाठी इतकी लोक येऊ लागली की त्यांना स्नानासाठी जेवणासाठी वेळही मिळत नसे आणि त्यामुळे तुकामाई सगळ्यांना चुकून अनेकदा राणावनात जाऊन एकांतात राहू लागले. तर अशा पद्धतीने तुकामाईंचा अनुग्रह आणि त्यांना परमहंस स्थिती प्राप्त झाली अनुग्रहानंतर आणि त्यानंतर आपण तुकामाईंच्या जीवनातील त्यांचे शिष्य की तुकामाईंनी ज्यांना आपलं शिष्य म्हणून जवळ केलं, त्या ठराविक मोजक्या शिष्यांच्या संदर्भातील अनुभव आपणाला बाबांनी सांगितले आणि प्रत्येक शिष्याला तुकामाईंनी त्याच्या पारमार्थिक प्रगतीमध्ये तो कसा पुढे जाईल असं त्यांना तुकामाईंनी गुरुकृपा केलेली आहे आणि त्याचबरोबरीने तुकामाईंनी प्रत्येक शिष्याकडून कठोर साधन पण करून घेतलंय आणि कठोर गुरुसेवाही करून घेतली. त्यांनी सहजासहजी कोणालाही जवळ केलेलं नाही आहे आणि ज्याला जवळ केलेलं आहे त्याला त्यांनी कष्ट करायला लावून त्यानंतर त्यांनी त्या कष्टाचं अगदी सर्वश्रेष्ठ फळ असं त्याची पारमार्थिक उन्नती प्रगती तुकामाईंनी प्रत्येक आपल्या शिष्याची करवून घेतलेली आहे. त्यानंतर तुकामाईंच्या जीवनातील तुकामाईंनी जे चमत्कार करून दाखवले, खरे तर ते आपण कालही व्यक्त केलं की
हे चमत्कार नाही आहेत, तर त्यांनी जे साध्य केलेली अवस्था आहे, त्या अवस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत केलेली आहे आणि अनेक घटनातून त्यांचं सामर्थ्य हे स्पष्ट होत आहे. त्यामध्ये त्यांनी अगदी घोड्यालासुद्धा समाधी अ, अवस्था घोडासुद्धा अनुभवू शकतो, ही महत्त्वाची घटना पण दाखवली आपल्या शिष्यांना आणि घोड्यासहित घोड्यावर बसलेले पती-पत्नी तिघंही अ, स ती 3-4 तासांसाठी समाधीमध्ये होते. अ, केवळ हर, हर, हर असे शब्द उच्चारण केल्यानंतर घोड्यासहित घोड्यावर स्वार असलेले पती-पत्नी समाधी अवस्थेत गेलेले आहेत. इथे आपल्या संतांची भूमिका ही जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. त्यांना प्रत्येक आकारामध्ये अ, तेच भगवंताचं तत्त्व दिसतं आणि तीच अनुभूती इथं त्यामुळेच त्यांनी त्या घोड्याच्या अंतरी असलेल्या त्या ला स्पर्श करून त्यांनी ती अनुभूती करून घोड्याला पण समाधी अवस्था तो अनुभवू शकतो हे दाखवून दिलेलं आहे. इथे आपणाला आठवण होते ते म्हणजे आपले ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा रेड्या अ, वदनी वेद वधवला ही घटनासुद्धा इथे आपणा लक्षात येते. की आपणाला ते प्राणी वाटतात. परंतु त्या प्राण्यांच्या अंतरीसुद्धा तेच परमात्म तत्व आहे, ह्याची जाण आणि ह्याची अनुभूती आणि ह्याचं दर्शन हे आपल्या संतांना होत असतं. त्यामुळे त्यांच्या अंतरी असलेल्या परमात्म शक्तीला, चेतनेला त्यांनी आवाहन करून त्या चेतनेला त्यांनी स्पर्श करून त्या चेतनेला त्यांनी आज्ञा दिलेली असते आणि तिथे त्यांनी कार्य केलेलं असतं. तर अशा पद्धतीने ही घटना तुकामाईंच्या जीवनातील सुद्धा महत्त्वाची आहे. त्यानंतर अजून एक संदेश तुकामाईंनी सांगितलेला आहे, की तो म्हणजे आपणाला असं वाटतं आपल्याला आपल्या गुरूंच्या प्रती खूप भक्ती आहे आणि याची परीक्षा तुकामाईंनी केली, की ते तुकामाईंनी सर्वांना आवाहन केलं सर्व साधकांच्या समोर म्हणाले, की हिंस्त्र पशुपक्ष्यांची सर्वांना भीती वाटते. तर तिथे तेव्हा जमलेले साधक म्हणाले, की तुम्ही जर असाल सोबत तर बाकी भीती वाटणार नाही आणि त्याच वेळेला तुकामाईंनी आपलं स्वरूप वाघाचं केलेलं आहे आणि ते तुकामाईंच्या जागी प्रत्यक्षात वाघ पाहून सगळ्यांची त्रेधा तिरपीट उडालेली आहे आणि सर्वच साधक केवळ 3 साधक तिथे बसून राहिलेत आणि बाकी सर्व साधक तिथून निघून गेलेले आहेत आणि ह्या घटनेवरून तुकामाईंनी सर्वांना उपदेश दिलेला आहे, की आपणाला वाटतं आपल्या सद्गुरूंवरती किंवा भगवंतावरती खूप नितांत श्रद्धा आहे, निष्ठा आहे, असं आपल्याला वाटतं. परंतु खरी श्रद्धा, खरी निष्ठा अंगी असणं ही फार अवघड गोष्ट आहे आणि अभ्यासाने आपल्या अंगी ही निष्ठा वाढवावी लागते. निष्ठा वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला जागरूकतेने निष्ठेला जोपासावं लागतं, हे तुकामाईंनी सांगितलंय. त्यानंतर तुकामाईंनी ज्यावेळेला अ, अ, तिथे ग्रहणाची वेळ होती आणि तिथे जमलेल्या सर्वांना सांगितलं, की मला गंगा स्नान करायचं आहे. तर कोण माझ्यासोबत येईल? तेव्हासुद्धा असंच आहे, की केवळ 2च साधक त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाले. बाकीचे म्हणाले, "हे शक्यच नाहीये" आणि केवळ 2 साधक तयार झाले आणि त्या 2 साधकांना घेऊन तुकामाई आपल्या खोलीमध्ये गेलेत, दरवाजा बंद केला, डोळे झाकले आणि त्यांनी गंगा स्नान करून आलेत आणि नंतर दरवाजा उघडल्यानंतर तिघंही ओलेचिंब होते. तर ह्यामधून इथे लक्षात येतं आपल्याला ही घटनासुद्धा शिकवते, की आपली अ, जेव्हा आपल्या गुरूंवरती खरंच निष्ठा असणारे साधक फार कमी असतात. आपण आपल्या बुद्धीचा आणि मनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे जातच नाही. आपल्याला आपली बुद्धी जे सांगतंय, आपल्याला आपलं मन जे सांगतं तेच आपल्याला खरं वाटतं आणि तेच खरं वाटल्यामुळे इतर साधक तुकामाईंसोबत जाण्यास तयार झाले नाहीत, परंतु 2च साधक तयार झाले, की ज्यांनी आपल्या मनाला आणि बुद्धीला प्राधान्य दिलं नाही, ज्यांनी गुरुवचन हे श्रेष्ठ मानलं आणि त्यावरती निष्ठा ठेवली आणि त्यावरती श्रद्धा ठेवली. गुरु म्हणतात तर आपण जायचं त्यांच्यासोबत. तर ही महत्त्वाची घटना आपणाला खूप काही शिकवून जाते. तर अशा रीतीने हे सर्वच प्रसंग अगदी अंतिम समयी एका लहान मुलाने
जो क्षयाने ग्रस्त होता आणि शेवटच्या अवस्थेत होता, तेव्हा त्या मुलाला त्या तंद्रावस्थेमध्ये सुद्धा जाण्याच्या अवस्थेमध्ये त्यांनी तुकामाईंना स्मरण केलेलं आहे आणि मुलाला त्यांनी त्यातून वाचवलेलं आहे. त्यानंतर जेव्हा प्रवास नावेने करत असताना अनेक भक्त मंडळी नदीच्या मध्यात ती बोट बुडणार ह्या अवस्थेत होते आणि त्यावेळेला एका भक्ताला असं वाटतं की आपण असंही या नावेला होल पडलेला आहे, त्यातनं पाणी आत येत आहे, बोट तिरपी झालेली आहे, अशी बोट बुडणारच आहे, तर आपण नामस्मरण करत का नको, असे आपले प्राण गमवायचेच आहे तर आपण नाम तरी घेऊया. ह्या आस्थेने त्याने नाम घ्यायला सुरुवात केली. ते ऐकून सर्वच जणांनी नाम घ्यायला सुरुवात केली आणि सर्वांचे प्राणही वाचलेले आहेत. म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट आहे की त्या साधकाला पण वाटावं की असंही आपण मरणारच आहे, पण त्या प्रसंगामध्ये त्याला नामाची आठवण व्हावी, ही खूप मोठी गोष्ट शिकून जाते आहे. तर अशा रीतीने ह्या प्रत्येक घटनेमध्ये खूप मोठा संदेश लपलेला आहे आणि तुकामाईंनी जे सामर्थ्य तुकामाईंच्या अंगी होतं, त्या सामर्थ्याचा तुकामाईंनी प्रदर्शन करण्यासाठी ह्या घटना संत आपल्या जीवनात करत नाहीत, तर संत आपणाला त्यातून उपदेश करण्यासाठी आपल्या सामर्थ्याचा उपयोग करतात आणि आपल्या साधकांना मदत करण्यासाठी आपल्या सामर्थ्याचा उपयोग करतात. तर ह्या पद्धतीने तुकाबाईंनी सुद्धा त्यांच्या अंगी जे सामर्थ्य होतं त्याचा पुरेपूर उपयोग साधकांना मदत करण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी केलेला आहे. आता आपण पुढील काही अशाच घटना ज्या काल आपण पाहिल्या त्याच पद्धतीने अजून अर्ध वाचलंय आपण तुकाबाईंच्या जीवनाविषयी, आता अर्ध्या अजून पुढे आहेत. अजून तुकाबाईंनी काल बाबांनी आपल्याला सांगितलं की तुकाबाईंनी अगदी आपला प्राण सुद्धा आपल्या भक्ताच्या मांडीवरती त्यागलेला आहे. तर इतकं प्रेम त्यांना भक्तांविषयी आहे. त्याचप्रमाणे आपल्या भक्तांच्या अस्थी गोळा करणं, त्यांचा भक्तांच्या निर्याणानंतर किंवा भक्तांचं अग्निसंस्कारानंतर तिथे प्रत्यक्ष उपस्थित असणं, त्यानंतरच्या अस्थी गोळा करण्याचा किंवा तिसऱ्या दिवशी अस्थी गोळा केल्या जातात, तिथे तुकामाई स्वतः अस्थी गोळा करत आहेत. इतकं त्यांचं भक्तांवरती नितांत प्रेम होतं. जे असं प्रेम कुठे मिळू शकतं? आपले सद्गुरूच असं प्रेम देऊ शकतात आणि ते तुकाबाईंनी मुक्त हस्ताने उधळण केलेलं होतं. आता पुढे सांगतायत की पुढे सांगतात, मोठे योगी म्हणून तुकामाईंची लवकरच फार प्रसिद्धी झाली. अनेक हिंदू आणि मुसलमान त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. दक्षिण हैदराबाद येथे साई बिरभानगिरीजी नावाचा एक वैरागी महंत होता. तो स्वतः योगाचा अभ्यास करीत असे. तुकामाईंची परीक्षा करण्यासाठी आपल्या 2 शिष्यांना त्याने गावला पाठवले. एके दिवशी सकाळी हे 2 वैरागी तुकामाईंकडे आले आणि म्हणाले, अरे तुकाराम, लोग तेरे को बड़ा योगी कहते हैं, तेरा योग हमको बता दे, हमारे साथ चल और समाधी लगा के दिखा. तुकामाईंना हातांनी धरून जवळजवळ ओढीतच त्यांनी नदीकाठी नेले. तिघेही नदीच्या पात्रात बसले. तुकामाईंनी प्राणनिरोध करून चटदिशी समाधी लावली. पण त्या वैराग्यांनी नंतर चिलीम तयार केली, तिचा दम भरला आणि ते निश्चेष्ट होऊन पडले. दत्ताराम तुकामाईंजवळ अहोरात्र बसून होता. तिसऱ्या दिवशी सकाळी तुकामाईंची समाधी उतरली आणि डोळे उघडून पाहतात तर ते वैरागी मरून पडले होते. चिलमीत गांजा न ओढता चुकून खूप चरस ओढल्यामुळे ते प्राणास मुकले होते. तुकामाई आता काय करतात हे पाहण्यासाठी गावच्या लोकांची गर्दी जमली. एकाच्या हातातील छडी हिसकावून घेऊन तुकामाईंनी त्या प्रेतांना 3-3 फटके मारले आणि ओरडले, ए बाबाजी, ऐसी कैसी तुम्हारी समाधी, चलो उठो, घर को वापस चले जाओ. त्या छडीचा मार बसल्यावर ते वैरागी उठून बसले, तुकामाईंच्या पाया पडले आणि लोक मारतील या भीतीने पळून गेले. तुकामाईंनी जी खरी समाधी असते योग साधनेवरती, तपस्येवरती, ती लावली आणि या वैरागींना त्या समाधी लावण्यासाठी चिलीम काही त्याचा वापर करावा लागलेला आहे. आणि असे अनेक लोक आहेत की अशा पद्धतीने गांजा ओढून तंद्रावस्थेत, समाधी अवस्थेत आहोत असं जगाला भासवतात.
पुढे सांगतात की पुसदहून एहेळे गावला येताना वाटेत एका गावी एक अगदी म्हातारी बाई तुकामाईंच्या दर्शनाला आली. तिने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले आणि प्रार्थना केली की तुकामाय, मी तुला शरण आले आहे. आता देहाचा मला फार कंटाळा आला. आजवर पुष्कळ प्रपंच झाला, पण आता डोळे, कान, नाक थकत चालले. देह कधीतरी जाणारच, मग अंतकाळी तुझे पाय मला कोठेही सापडणार. माझ्यावर कृपा कर आणि आता तुझ्यापाशी माझा देह पडू दे. असे बोलून ती म्हातारी रडू लागली आणि काही केल्या तुकामाईंचे पाय सोडीना. बरोबर गोचरस्वामी होते. त्यांच्याकडे तुकामाईने पाहिले तेव्हा स्वामींनी हात जोडून विनंती केली, दादा, भाव शुद्ध आहे, म्हातारीवर कृपा करावी. तुकामाईंनी त्या बाईचे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि तिने राम राम म्हणत प्राण सोडला. किती मोठी साधिका असेल, किती मोठी भक्त आहे की आपल्याला आपलं वय झालंय, आपल्याला समोर आपले गुरु दिसत आहे, तर हीच संधी आहे आपण आपलं देहत्याग करूया त्यांच्या सहवासात आणि त्यांच्या आशीर्वादात आणि त्यांच्या छत्रछायेखाली तिनेच मिळालेल्या संधीचं सोनं केलं. आणि असे विचार कसे येऊ शकतात की समोर गुरु आहेत आणि आता आपण देहत्याग करावा. खूप मोठी अवस्था आहे ह्या साधिकेची सुद्धा. पुढे सांगतात, पुसद येथील देसाई पांडुरंग पंत आणि त्यांची बायको गंगूबाई या दोघांची तुकामाईंच्या ठिकाणी फार निष्ठा होती. हे देसाई कुटुंब एकदा एहेळे गावला आले. तुकामाईला आपण नैवेद्य करावा अशी गंगूबाईंची फार दिवसांची इच्छा होती. त्याप्रमाणे तुकामाईंची परवानगी काढून तिने 50 माणसांचा शिदा घेतला आणि स्वतः स्वयंपाक केला. 11:30च्या सुमारास स्वयंपाक तयार होऊन आता नैवेद्य वाढणार तोच तिला कळले की सकाळी 9 वाजेपासून तुकामाईंचा पत्ता नाही. 12:30 वाजेपर्यंत वाट बघूनही जेव्हा ते आले नाहीत तेव्हा पांडुरंग पंत व इतर मंडळी त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडली. दुपारी 3 वाजून गेले तरी त्यांचा पत्ता लागेना. सगळे अन्न गार होऊन गेले, परंतु गंगूबाई मात्र शांतपणे बसून सारखे त्यांचे चिंतन करीत होती. इतक्यात 3:30 वाजता तुकामाईंची स्वारी कुठून तरी एकदम आली आणि म्हणाली, गंगे, उगीच का सतावतेस, आण तुझा नैवेद्य. गंगूबाई लगबगीने नैवेद्य वाढू लागली. तेवढ्यात तुकामाई उठून जवळच बागेत गेले, पण लगेच परत आले. या सगळ्या खटाटोपामध्ये गावांतील 250-300 माणसं जमले. त्यांना पाहून तुकामाई म्हणाले, गंगे, सगळ्यांना जेवायला घाल बर का. ते ऐकून गंगूबाईंच्या डोळ्यात पाणी आले व ती म्हणाली, माय, मी तर 50 माणसांचाच शिदा घेतला आहे, आता कसे करू. हे तिचे शब्द ऐकून वेडी रे वेडी म्हणून तुकामाईंनी नैवेद्याच्या पानांतील अन्न सर्व अन्नात टाकले. त्या दिवशी जवळजवळ 400 माणूस जेवले. तर हे आपल्या संतांचं सामर्थ्य. पुढे सांगतायत, तुकामाईंचे दुसरे गुरुबंधू रावसाहेब शेवाळकर हे गृहस्थाश्रमी होते. शेवाळ तालुक्यामध्ये कळमनुरी या गावी ते राहत असत. त्यांच्या घरी नेहमी मोठे अन्नदान होई. त्यांना भेटण्यासाठी तुकामाई एकदा कळमनुरीस गेले. रावसाहेबांनी विठ्ठल मंदिरामध्ये त्यांना उतरण्यास जागा दिली. सकाळी रावसाहेब दर्शनास आले असता तुकामाई बोलले, रावजी, आज देवाला आंब्याचा रस कर. यावर रावसाहेब म्हणाले, दादा, यावर्षी आंबा मुळीच लागला नाही, मग आंब्याचा रस कसा करू. तुकामाई बोलले, तू आपली अक्कल का चालवतोस, स्वयंपाकाच्या तयारीला लाग. रावसाहेब निघून गेल्यावर काही वेळाने एक बाई तुकामाईंच्या दर्शनाला आली आणि तिने त्यांच्या पुढे एक आंबा ठेवला. त्यांनी त्या बाईला विचारले, बाई, तुझ्याजवळ आणखी आंबे आहेत का. असेल तर सगळे रावसाहेबांना आणून दे. बाई म्हणाली, आज सकाळीच माझी आंब्याची गाडी आली आहे, ती तशीच इकडे आणून सोडते. अशा प्रकारे तुकामाईंनी त्या दिवशी सर्व गावाला पोटभर आमरस खाऊ घातला. त्रिकालदर्शी संत आहेत हे असतात की आपल्याला कोण भेटायला येणार, त्यांच्याकडे काय व्यवस्था असू शकते किंवा नसेल, हे सर्व त्यांना ज्ञान होत असतं. तर त्यामुळे त्यांनी जे म्हटलेलं आहे, उच्चार केलेला आहे, ते सत्य होणारच. ही घटना आपणाला शिकवते.
रावसाहेबांच्या घरी काही दिवस राहून तुकामाई तुपेगावला आले. मंडळींमध्ये मजेत बसले असता तेथील देशमुखाची बायको बायजाबाई दर्शनाला आली. ताटामध्ये कांदा भाकरी घालून तिने तुकामाईंसमोर ते ठेवले आणि आपण बाजूला उभी राहिली. मंडळींमध्ये कुरबुर सुरू झाल्याबरोबर तुकामाईंनी बायजाबाई उभी होती त्या बाजूला ते ताट भिरकावले आणि आपण उठून चालते झाले. ताटामधली कांदा भाकरी नाहीशी होऊन त्याऐवजी सुंदर सुगंधी शुभ्र जाईंची फुले सगळीकडे उधळली गेली. कांदा भाकरीचं नैवेद्य घेऊन येते त्याबद्दल कुरबुर इतरांमध्ये झाली. ती बिचारी आपली साधी गरीब बाई असेल तर तिने आणलेली कांदा भाकरी तिचे भाव काय आहेत हे ती कांदा भाकरी तिच्याकडेच भिरकवल्यानंतर त्यातनं सुंदर सुगंधी शुभ्र जाईची फुलं सगळीकडे उधळली गेली. तर इथे तिचे भाव ते व्यक्त झालेले आहेत. इथे इतर लोकांना ती कांदा भाकरी दिसत होती परंतु आपले संत त्यामागचे जे काही अर्पण केलेलं आहे ते काय अर्पण केले ते पाहत नसून त्यामागचे भाव काय आहेत हे आपले संत पाहतात आणि त्याचंच दर्शन त्यांनी जमलेल्या मंडळींना सुद्धा करवून दिलेलं आहे. तुकामाई एकदा एका धनगराच्या घरी कांदा व शिळी भाकरी खाऊन आले. त्यांतील थोडी भाकरी त्यांनी आपल्याबरोबर आणली आणि दर्शनास आलेल्या सर्व मंडळींना प्रसाद म्हणून वाटली. काही लोकांनी प्रसाद तेथेच खाल्ला, काहींनी तो आपल्या जवळ ठेवून दिला. पण एका गृहस्थाला त्याची किळस आली. तो उठून बाहेर आला आणि विष्णवे नमः विष्णवे नमः असे म्हणत त्याने तो भाकरीचा प्रसाद कुत्र्यापुढे टाकला. इतकेच नव्हे तर घरी जाऊन स्नान केले तेव्हा आपण शुद्ध झालो असे त्याला वाटले. थोड्या वेळाने त्या माणसाचे पोट दुखू लागले. पोटशूळ सहन होईना तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी त्याला तुकामाईकडे आणले. तुकामाईने त्याच्याकडे बघितले आणि जवळ बसलेल्या एका मुलाकडे बोट करून विनोदाने म्हणाले, या मुलाची लघवी त्याला पाजा म्हणजे पोट थांबवेल. हे ऐकून तो गृहस्थ अगदीच ओशाळला आणि मी आपणाला शरण आलो आहे असे बोलला. तुकामाईंनी त्याच्या पोटावरून प्रेमाने हात फिरविला व त्याला लगेच बरे वाटले. तर इथे कांदा आणि शिळी भाकरी खाऊन आले होते तुकामाई आणि त्यातली थोडी भाकरी आपल्या बरोबर आणली. तर ती शिळी भाकरी आणि त्या शिळी भाकरीचं नैवेद्य त्या शिळी भाकरीचा प्रसाद म्हणून दर्शनाला येणाऱ्या प्रत्येकाला ते देत होते. तर ती शिळी भाकरी कशी खावी तर एकाने नाही खाल्ली आणि तर त्याचा परिणाम त्याने अनुभवला हे इथे आहे. संतांनी दिलेलं काही असेल तरीसुद्धा ते त्यांच्या स्पर्शाने ते पूर्णतः पावन झालेलं असतं आणि त्यामुळे त्याचा कधी अव्यय करू नये, ते स्वीकारावं आणि ग्रहण करावं. पुढे सांगतायत की निजामाचे एक मराठी सरदार राजे रघुत्तमराव यांच्या कुटुंबांपैकी एकीलाही मूलबाळ नव्हते. आपल्या दोन्ही बायकांना घेऊन ते एहेळे गावला आले. डेरे राहुट्या लावून गावाबाहेर मुक्काम झाला. तुकामाईंचे रोज दर्शन घेतले तरी ते काही बोलेनात. 8 दिवस झाल्यावर परत जाण्यास परवानगी मागण्यासाठी राजेसाहेब सहकुटुंब आले. प्रत्येक बायकोला भाकरीचा तुकडा व कोरडे पिठले तुकामाईंनी प्रसाद म्हणून दिले. बायकांना ते पसंत पडले नाही. घरी येऊन दोघींनीही तो प्रसाद बाजूला ठेवून दिला. राजेसाहेबांबरोबर त्यांचा भटजी बायकोसह आला होता. त्यालाही मूलबाळ नव्हते. बाजूला पडलेला प्रसाद संध्याकाळी भटजींच्या बायकोने खाऊन टाकला. राजेसाहेब निघाले तेव्हा देव देतो पण कर्म नेते एवढेच तुकामाई म्हणाले. राजेसाहेबांना शेवटी मूल झालेच नाही. भटजींच्या बायकोला मात्र पुढील वर्षी जुळे झाले. पुढे आहे की आपल्या मनाप्रमाणे घडल्यामुळे पुष्कळ लोकांनी तुकामाईंच्या दारापुढे रुपये ठोकले. होता होता असे बरेच निजामी रुपये ठोकले गेले. एका अधिकाऱ्याने त्याबद्दल निजामाकडे तक्रार केली. खरा प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी एक मुसलमान नवाब एहेळे गावास आला. त्याचा तंबू तुकामाईंच्या अगदी घरापाशी होता. त्यांच्या साधूपणाची परीक्षा करण्याचे मनात आणून नवाबाने आपल्या शागिर्दाला हुक्का तयार करण्यास सांगितले, पण त्यात विस्तव घालू नकोस म्हणून बजावले. नंतर त्याने तुकामाईंना आणून मोठ्या आदराने लोडाशी बसवले आणि हुक्का लाव असा शागिर्दाला हुकूम केला. हुक्क्यात
चे मूळ मात्र आतमध्ये होते. त्याला जोडलेली नळी शागिर्दाने तुकामाईंच्या हातात दिली. नवाब मोठ्या अदबीने म्हणाला, महाराज दम लगाओ. तुकामाईने विचारले, अंगार लगाया है? शागिर्दाने खोटेच सांगितले की जी हा हुजूर, हुक्का जल रहा है. ते ऐकून जय सद्गुरू असे म्हणून तुकामाईंनी दम लावला आणि तोंड भरून धूर सोडला. तिकडे आतमध्ये हुक्क्यातून ज्वाळा उसळून तंबूला लागल्या आणि तो जळू लागला. मग मात्र नवाब घाबरला व तुकामाईंचे पाय धरून म्हणाला, महाराज कसूर माफ करो, आपका बंदा हूँ, फिर ऐसा न करूंगा. नवाब त्यांचा शिष्य बनला व तेव्हापासून बरेच मुसलमान अधिकारी येळे गावास येऊ लागले. तुकामाईंच्या हातात चिलीम असायची, त्यात काहीच नसायचं आणि तुकामाई ती चिलीम ओढायचे. जय सद्गुरू म्हटलं की त्यातनं ती चिलीम तुकामाई ओढू शकायचे आणि तिथे ज्वाला निर्माण व्हायच्या. तीच घटना इथे घडलेली आहे. आता पुढे सांगतायत की आतापर्यंत केलेल्या वर्णनावरून तुकाराम चैतन्य कोण होते याची साधारण कल्पना वाचकांना येईल. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जे ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष भारतामध्ये होते त्यांच्यापैकी हा विलक्षण योगीराज एक अतिथोर महात्मा होता. बहुजन समाजावर आईप्रमाणे प्रेम करणारा हा संत बाहेरून जरी कडक दिसला तरी अंतरी इतका प्रेमळ होता की त्याचे दर्शन घेऊन परत जायला निघालेल्या लोकांना वियोगाच्या दुःखाने रडायला येत असे. जो मनुष्य परमार्थ साधण्यासाठी त्यांच्याकडे येई त्याचा पाया चांगला मजबूत करून मगच त्याच्यावर ते कृपा करीत. म्हणून अशा साधकाला देहाच्या दृष्टीने ते नाना तऱ्हेचे कष्ट करायला लावीत. पुष्कळचे साधक या कष्टांना आणि अपमानाला कंटाळून निघून जात. पण जे थोडे लोक टिकले ते फारच छान तयार झाले. एखाद्या साधकाची परीक्षा करताना तुकामाई त्याला मार देत किंवा शिव्या देत किंवा उपाशी ठेवीत किंवा पाणी भरायला लावीत किंवा हाकलून देत. परंतु साधकाने जर या गोष्टी शांतपणे सोसल्या तर तो प्रसंग झाल्याबरोबर त्याला आपल्या पोटाशी घेऊन ते मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवीत. अरे गाढवांनो, तुम्हाला मारपीट करण्याची मला हौस का आहे? पण तुम्हाला इतका थोडा अपमान आणि इतकी थोडी निंदा जिरवता आली नाही तर सबंध जगाची निंदा, छळ आणि अपमान तुम्ही कसे पचवणार? महत्वाचं आहे. काय सांगतायत? अरे गाढवांनो, तुम्हाला मारपीट करण्याची मला हौस का आहे? पण तुम्हाला इतका थोडा अपमान आणि इतकी थोडी निंदा जिरविता आली नाही तर सबंध जगाची निंदा, छळ आणि अपमान तुम्ही कसे पचवणार? जगाचे आघात शांतपणे गिळून पुन्हा आपली निष्ठा जशीच्या तशी कायम ठेवणे यालाच परमार्थ म्हणतात. जगाचे आघात शांतपणे गिळून पुन्हा आपली निष्ठा जशीच्या तशी कायम ठेवणे यालाच परमार्थ म्हणतात. या शब्दात तुकामाई साधकांना उपदेश करीत असत. आपण स्वतः जरी ते योगशास्त्रामध्ये पारंगत होते तरी सामान्य लोकांना भक्तीच्या मार्गानेच जायला सांगत. प्रपंचात राहा, त्यांतील सुख भोगा, पण पांडुरंगाला विसरू नका असे ते वारंवार म्हणत. परमार्थ हा अंतरंगाचा असल्याकारणाने बाहेरच्या ढोंगीपणाने त्याचे अवडंबर माजवलेले त्यांना मुळीच आवडत नसे. गोचर स्वामींसारख्या अधिकारी गुरुबंधूंवर त्यांचे पुत्रवत प्रेम होते. तसेच रावसाहेब शेवाळकरांवर त्यांचा अतिलोभ होता. तुकामाईंचे स्वरूप पाहताच पूज्यभाव उत्पन्न होई. पिवळसर गोरा वर्ण, अजानुबाहू आणि भरलेले शरीर, प्रसन्न पण शांत मुद्रा, डोळ्यांमध्ये दिव्य तेज, बोलण्यामध्ये मार्मिकता आणि प्राणीमात्राविषयी प्रेमभावना असणारी त्यांची मूर्ती कोणाच्याही मनावर परिणाम करीत असे. सश्रद्ध आणि सरळ अंतःकरणाच्या माणसाबरोबर ते पुष्कळ बोलत, परंतु वाह्यात लोकांशी फार तुसडेपणाने वागून व त्यांना शेलक्या शिव्या देऊन हाकलून लावीत. परमार्थाच्या खऱ्या जिज्ञासेने जो कोणी त्यांच्याकडे आला तो हमखास तृप्त होऊनच परत गेला. श्री तुकामाईंची गुरु परंपरा स्पष्टपणे नाथ पंथाची आहे. या पंथाचे उगमस्थान आदिनाथ म्हणजे प्रत्यक्ष शंकरच आहेत. या पंथामधील साधक योग मार्गाला बरेच महत्त्व देतात. इतकेच नव्हे तर मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, श्री ज्ञानेश्वर महाराज, साईरोबा इत्यादी नाथ परंपरेमधील सत्पुरुष जबरदस्त योगी होते हे प्रसिद्धच आहे. परंतु
गहिनीनाथांपासून योगाबरोबर कृष्ण भक्तीचे महत्त्व या पंथामध्ये वाढण्यास आरंभ झाला आणि श्री ज्ञानेश्वरांनी तर योगापेक्षा भक्तीलाच अधिक महत्त्व दिले. भक्तीला प्राप्त झालेले हे महत्त्व तुकामाईंच्या चरित्रामध्ये पूर्णपणे आढळते. नाथ परंपरेमध्ये पहिल्या श्रेणीत नाव शोभेल इतकी योगविद्या तुकामाईंजवळ होती हे त्यांच्या चरित्रावरून कुणालाही समजेल. पण उमरखेडला आपल्या गुरूंच्या समाधीसमोर उभे राहिल्यानंतर किंवा पंढरीला पांडुरंगासमोर उभे राहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहत असत. मूर्तिमंत विरक्ती, शांती व आनंद असे तुकामाईंचे वर्णन करता येईल. या महापुरुषाने शके 1809 मध्ये ज्येष्ठ मासी शुद्ध अष्टमीस शुक्रवारी म्हणजे सन 1887च्या जून महिन्यामध्ये प्रहर रात्रीचे वेळेस हेळेगाव येथेच देह ठेवला. तेथे त्यांची समाधी असून पुण्यतिथीस दरवर्षी मोठे अन्नदान होते. असो, तुकामाई भेटण्याच्या अगोदर श्री महाराज योगविद्या उत्तम तऱ्हेने शिकले होते, पण तेवढ्याने त्यांचे समाधान होईना. प्रखर वैराग्य धारण करून योगाभ्यासाने वृत्तीशून्यता प्राप्त झाली तरी जीवाचे समाधान होण्यासाठी प्रेमबोध किंवा भक्तीची जरूर आहे हे तत्व अनेक संत सत्पुरुषांची दर्शने घेऊन श्री महाराजांना जास्तच पटले. म्हणून तुकामाईंसारख्या योग आणि भक्ती यांचे अपूर्व मिश्रण असणाऱ्या गुरुच्या शोधात ते फिरत होते. खऱ्या भक्तीमध्ये किंवा भगवंताच्या शुद्ध प्रेमामध्ये पंथ, संप्रदाय, जात, गोत, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, विद्वान, अडाणी इत्यादी मानवप्रणीत भेद आढळत नाहीत. तेथे खरी उदारता असते. म्हणूनच श्री समर्थांच्या परंपरेमधील श्री रामकृष्णांनी नाथ परंपरेमधील तुकामाईंकडे श्री महाराजांना जायला सांगितले. म्हणूनच श्री समर्थांच्या परंपरेमधील श्री रामकृष्णांनी नाथ परंपरेमधील तुकामाईंकडे श्री महाराजांना जायला सांगितले. तसेच गिरनार पर्वतावर हिंडत असताना श्री महाराजांना एक मोठा देवभक्त भेटला. त्याला साक्षात श्री दत्तात्रयाचा अनुग्रह असून दत्ताशी त्याचे संभाषण होत असे. त्याने श्री महाराजांना दत्तदर्शन करवून त्यांना दत्ताची उपासना दिली होती. मूळ घरांतून चालत आलेली पांडुरंगाची उपासना, गिरनार पर्वतावर मिळालेली दत्तोपासना, स्वतःच्या आवडीची आणि तुकामाईंनी दिलेली रामाची उपासना आणि रामाशी प्रेमाने संलग्न असलेली म्हणून प्रिय असणारी शंकराची उपासना असा उपासना समन्वय श्री महाराजांच्या ठिकाणी झालेला आहे. हेळेगावला राहणाऱ्या श्री तुकाराम चैतन्याकडे जायचे असे एकदा ठरवल्यावर ते गाव कुठे आहे याची नीट चौकशी करून श्री महाराज ताबडतोब निघाले. त्या काळी म्हणजे सुमारे इसवी सन 1858 ते 59 साली मोगलाईमध्ये आगगाडी नव्हती आणि पायी प्रवास करण्यासाठी चांगले रस्ते पण नव्हते. म्हणून श्री महाराज प्रथम पैठणला गेले. तेथून औरंगाबादवरून जालन्याला जात असता त्यांना एका गावी एक योगी आढळला. हा योगी गावाबाहेर असलेल्या शंकराच्या मंदिरात राहत असून जड वस्तूंना सचेतन करण्याची सिद्धी त्याला प्राप्त झालेली होती. श्री महाराज एक रात्र त्या शिवालयामध्ये वस्तीस राहिले. योगाचा हा खेळ जेव्हा त्यांच्या दृष्टीस पडला तेव्हा ते त्याला म्हणाले, अरे, एवढे श्रम करून दगडाच्या नंदीला तू चालायला लावलेस हे खरे, पण या चमत्काराने तुझ्या पदरात काय पडले ते मला सांग. असल्या प्रकाराने तुझे मन शांतता पावणार नाही. हे सगळे सोडून दे आणि तू नामस्मरण कर. त्या योगाने तसे करण्याचे कबूल केले. पुढे बरीच वर्षे गेल्यानंतर तो योगी पुन्हा तसले चमत्कार करू लागला आणि हे जेव्हा श्री महाराजांच्या कानावर आले तेव्हा श्री महाराजांनी आनंद सागरांना त्याच्याकडे मुद्दाम पाठवले आणि सिद्धीच्या उपयोगापासून त्याला परावृत्त केले. तर इथे तुकामाईंचं हे संक्षेपात चरित्र आणि जीवन प्रवास बाबांनी आपणाला खूप सुंदर रीतीने सांगितलेला आहे. आता तुकामाई ही नाथ संप्रदायातील होते आणि नाथ संप्रदाय हा फार तपस्वी असा संप्रदाय आहे आणि खूप योगिक क्रिया ह्या संप्रदायातील असणाऱ्या सर्वच महान विभूतींना, सर्व संतांना साध्य
होत्या आणि तुकामाईंना सुद्धा त्या साध्य होत्या. हे आपणाला त्यांच्या सामर्थ्यावरून आणि त्यांनी जे अनुभूती सर्वांना दाखवल्या दिल्या त्यावरून आपल्या लक्षात येतं. आणि असं जरी असेल तरीसुद्धा तुकामाईंनी जेव्हा त्यांच्याकडे कोणताही साधक येत असे तरीसुद्धा तुकामाईंनी भक्तीलाच प्राधान्य दिलेलं आहे. आणि नामस्मरण करणं आणि संत सेवा करणं, नाम आणि संत सेवा ह्यालाच तुकामाईंनी प्राधान्य दिलेलं आहे. इथे त्याचप्रमाणे महाराज सुद्धा ही बालपणापासूनच योगी होती आणि योग सामर्थ्य लहानपणापासूनच महाराजांना अवगत होतं. आणि महाराजांनी जी गुरु शोधार्थ संपूर्ण भारतभर भटकंती केली तर त्यामध्ये सुद्धा प्रत्येक सत्पुरुषाला महाराज भेटले तेव्हा प्रत्येकाने त्यांच्याजवळ असलेली सर्व विद्या महाराजांना शिकवली होती. त्यामध्ये योग सामर्थ्यसुद्धा योगविद्यासुद्धा महाराजांना शिकवली होती जी त्यांना पहिल्यापासून अवगत होती. तरीसुद्धा प्रत्येक सत्पुरुषांनी त्यांच्याजवळ असलेलं सर्व काही महाराजांना दिलं होतं. असं जरी असलं तरी मुळात महाराज योगी होते, तपस्वी होतेच आणि प्रत्येक सत्पुरुषाने त्यांच्यावरती कृपा स्वरूपात त्यांच्याकडे असलेली सर्व विद्या दिली होती. एवढी सर्व विद्या घेऊन अनुभवून सुद्धा महाराजांना तृप्ती काही वाटली नाही. त्यांना अजूनही आपण अपूर्ण आहोत आणि आपल्याला अजूनही शोध आहे. त्या शोधात महाराज होते. आणि अशा वेळेला श्री स्वामी समर्थांच्या परंपरेतील श्री रामकृष्ण यांनी महाराजांना येळेगावला तुकामाईंना भेटण्यास त्यांचा अनुग्रह घेण्यास त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार महाराज तुकामाईंना भेटलेले आहे. आणि जेव्हा तुकामाईंना महाराज भेटले त्यावेळेला महाराजांना एक कळून चुकलं होतं की ह्या सर्व योग साधना जरी महत्त्वाच्या असतील आणि त्या अनुभूतीसाठी आवश्यक जरी असतील तरीसुद्धा जोपर्यंत प्रेमसाधना जोपर्यंत अंतरी भक्तिभाव वाढत नाही तोपर्यंत आपल्या दृष्टीतील भेद निघून जाऊ शकत नाही. अभेद दृष्टी ही तेव्हाच येऊ शकते की जेव्हा अंतरी प्रेमाचा पूर्ण विकास होईल आणि ते प्रेम म्हणजेच भक्ती. तर हे तुकामाईंना समजलेलं होतं आणि सर्वच संतांकडून त्यांना तोच उपदेश आलेला होता. आणि हे महाराजांना समजलेलं होतं. सर्व संतांनी पण तोच उपदेश दिला होता. आणि महाराजांनी श्री रामकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे महाराज तुकामाईंना भेटले आहेत. आता इथे पुढचं सुरुवात होते की महाराज आणि तुकामाईंची भेट. इथपर्यंत तुकामाईंचं जीवन प्रवास सांगितलाय, तुकामाईंचं वैशिष्ट्य सांगितलंय, तुकामाईंचं अगदी ते कसे होते तुकामाई दिसायला, त्यांची साधना कशी होती, त्यांचे गुरु कसे, त्यांनी जीवनात कसं कार्य केलं, त्यांचे शिष्य कसे होते, त्यांचे उपदेश काय होते, त्यांचं सामर्थ्य काय होतं, हे अगदी संक्षेपात बाबांनी आपणाला कालपासून ते आजपर्यंत आपण जे वाचतोय त्याच्यात आपल्या सगळ्यांच्या समोर तुकामाई नक्कीच आल्या असतील. आणि असंही इच्छा झाली असेल की येळेगावला त्यांच्या समाधीचं दर्शन घ्यायलाही जावं, कारण हे जेव्हा वाचतो ऐकतो तेव्हा ती इच्छा सहजच प्रकट होते. हे आहे बाबांच्या लेखणीचं सामर्थ्य की एवढ्या कमी शब्दांमध्ये त्यांनी एका महान संतांचं जो 19व्या शतकाच्या वेळेचा भारतातील एक सर्वश्रेष्ठ संतांपैकी एक संत होते, त्यांचं वर्णन बाबांनी केलेलं आहे. आता पुढे सांगतायत, आता महाराजांची आणि तुकामाईंची भेट कशी झाली आणि महाराजांना तुकामाईंनी कसं अनुग्रह दिला, कसं जवळ केलं. श्री तुकामाईंची व श्री महाराजांची भेट. जालन्यातून श्री महाराज नांदेडला गेले आणि तेथे गोदावरीचे स्नान करून ते येळेगावला पोहोचले. श्री महाराज येण्याच्या अगोदर 3 दिवस तुकामाई सारखे असे ओरडत की अरे चोर येणार येणार, अरे चोर येणार येणार आणि सगळे लुटून नेणार, सांभाळा रे सांभाळा. काय म्हणत होते? 3 दिवस तुकामाई सारखे ओरडत
होते. श्री महाराज येण्याच्या अगोदर 3 दिवस तुकामाई सारखे असे ओरडत की अरे चोर येणार येणार आणि सगळे लुटून नेणार, सांभाळा रे सांभाळा. त्यांच्या या शब्दांचा अर्थ सामान्य माणसांना कसा कळणार? श्री महाराज हेळे गावामध्ये सकाळी 9-10च्या सुमारास आले. तुकामाईंची चौकशी करता लोक म्हणाले, अरे बाळ, त्यांचे काय सांगावे? कुठेतरी आडरानात किंवा शेतात किंवा ओढ्याच्या काठी स्वारी बसली असेल. त्यांच्या अंगावर धड वस्त्र नसते, शरीर चिखलाने माखलेले असते, कधी डोक्याला लहान मुलाप्रमाणे टोपडे असते, कधी कधी हातात बांगड्या भरलेल्या दिसतात. चिलीम मात्र नेहमी जवळ असायचीच. ते लहान मुलांबरोबर किंवा कुत्र्यांबरोबर खेळत असतील. ते बाहेरून वेड्याप्रमाणे वाटतात आणि फार तुसडेपणाने वागून शिव्या देतात, पण ती आनंदमूर्ती आहे. त्यांना भय व दुःख माहीत नाही. तुकामाईंचे हे वर्णन ऐकून श्री महाराजांच्या डोळ्यांना प्रेमाने पाणी येऊ लागले आणि त्यांना शोधून काढण्याचा निश्चय करून श्री महाराज ओढ्याच्या बाजूला गेले. 14-15 वर्षे वयाचा हा मुलगा तुकामाईला शोधायला आलेला पाहून लोकांनाही मोठे कौतुक वाटले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्री महाराजांनी तुकामाईंना शोधले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्री महाराजांनी तुकामाईंना शोधले, परंतु त्यांचा काहीच पत्ता लागेना. म्हणून ते गावात परत आले आणि तुकामाईंच्या घराच्या बाजूला भिंतीस टेकून बसले. त्यांना परत येऊन 15-20 मिनिटे झाली असतील आणि नसतील इतक्यात तुकामाईंची स्वारी आरडाओरडा करीत घरी परत आली. कमरेला लंगोटी, डोक्याला टोपडे, एका हातात चिलीम आणि दुसऱ्या हातात उसाचे दांडके घेतलेले अशी ती मूर्ती पाहिल्याबरोबर श्री महाराज उभे राहिले. त्यांच्या वृत्ती इतक्या उसंबळून आल्या की त्यांना पुढे पाऊल टाकवेना. एक लहान मुलगा सकाळपासून तुम्हाला शोधतो आहे असे तुकामाईंना कुणी सांगितल्याबरोबर कुठे आहे तो असे म्हणून ते तसेच बाहेर आले. तो पुढेच श्री महाराज हात जोडून उभे दिसले. दोघांची दृष्टादृष्ट होण्याचा अवकाश की तुझा खून करतो असे ओरडून तुकामाईने उसाचे दांडके उगारले आणि मी पण माझा जीव देतो असे बोलून श्री महाराजांनी त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला. एक लहान मुलगा सकाळपासून तुम्हाला शोधतो आहे असे तुकामाईंना कुणी सांगितल्याबरोबर कुठे आहे तो असे म्हणून ते तसेच बाहेर आले. तो पुढेच श्री महाराज हात जोडून उभे दिसले. दोघांची दृष्टादृष्ट होण्याचा अवकाश की तुझा खून करतो असे ओरडून तुकामाईने उसाचे दांडके उगारले आणि मी पण माझा जीव देतो असे बोलून श्री महाराजांनी त्यांच्या चरणावर साष्टांग नमस्कार घातला. ध्रुवासारखी विरक्त असलेली आणि प्रल्हादासारखे भगवंताचे प्रेम असलेली ती श्री महाराजांची वामनमूर्ती पाहून तुकामाईंना आनंदाचे भरते आले आणि त्यांनी श्री महाराजांना उचलून पोटाशी धरले व हात धरून घरी नेले. पहिलीच भेटीत संवाद असा आहे, मी तुझा खून करतो आणि महाराजाही म्हणतायत की मी पण माझा जीव देतो. हे शब्द अगदी जेव्हा श्रीरामकृष्णांची भेट महाराजांना झाली होती तेव्हा श्रीरामकृष्णांनी महाराजांना सांगितलं होतं की श्रीरामकृष्ण म्हणजे विवेकानंदांचे गुरु हे, आणि त्यांनी महाराजांना सांगितलं होतं की तू तुझा खून कर, तुला मारून टाक. आणि बरोबर तेच शब्द इथे तुकामाईंनी उच्चारण केलेले आहेत. तुझा खून करतो. महाराजांना पहिला ते शब्द मी तुझा खून करतो. महाराजही म्हणतात मी पण माझा जीव देतो. तर हे आहेत की जे आपले संत आहेत ते संत, त्या संतांच्या अवस्था कशा सारख्या असतात. श्रीरामकृष्णांनी जे उच्चार केलेले आहेत, जो उपदेश केलेला आहे महाराजांना की तू तुझा खून कर, तू मारून टाक स्वतःला, ते शब्द महाराजांना त्यांनी उपदेशात्मक दिले. आणि इथे तुकामाईंची भेट झाल्या तुकामाई महाराजांना म्हणतायत तुझा खून करतो. महाराजही म्हणतायत मी पण माझा जीव देतो. तर हे किती मोठी
घटना आणि किती मोठी गोष्ट आहे की असे असतात. त्यामुळे संतांची मांदियाळी माऊली म्हणते की संतांची मांदियाळी सदैव वर्षाव करू, सदैव वर्षाव करत राहू, अशी माऊलीची आस आहे. आणि माऊली प्रार्थना करते भगवंताकडे, निवृत्तीनाथांकडे, की प्रत्येकाला संतांची मांदियाळी भेटू, जीव वर्षाव करेल असं आहे महाराज. आणि म्हणून आपले सर्व संत जे आहेत ते संत सर्वच सत्पुरुषांच्या जवळ असतात, जातात, त्यांच्याकडून शिकतात. त्यांच्यात कुठलाही भेद नसतो आणि त्यांच्याकडून शिकतात, त्यांचे उपदेश ऐकतात. हे आहे म्हणजे हे वाक्य किती सारखी आहेत श्रीरामकृष्णांनी उच्चारलेली आणि तुकामाईंनी सुरुवातीला पहिल्यांदाच तुझा खून करतो आणि महाराजही म्हणतात मी पण माझा जीव देतो. तर हे आपल्याला खूप काही शिकवतायत, सांगतायत. पुढे सांगतायत आता अशी ही पहिली भेट आहे महाराजांची आणि तुकामाईंची. आता महाराजांना तुकामाईंनी जवळ घेतलेलं आहे. पुढे आहे की गुरुसेवा. तुकामाईंना भेटण्याच्या अगोदर श्री महाराज अनेक संत सत्पुरुषांना भेटले होते, पण तुकामाईंना पाहताच त्यांच्या मनाला अत्यंत समाधान वाटले आणि आपल्याला जे पाहिजे ते त्यांच्याजवळ खात्रीने मिळेल असा विश्वास उत्पन्न झाला. तुकामाईंची ब्रह्मनिष्ठा, प्रेमळपणा, निस्पृहता आणि दीनवत्सलता पाहून श्री महाराजांची चित्तवृत्ती त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे चिकटली. त्यांनी अगदी मनापासून 9 महिने गुरुची जी सेवा केली तिचे नुसते वर्णन ऐकून सुद्धा अंगावर शहारे येतात. इतकेच नव्हे तर आपण गुरुशी कसे वागावे हे एवढ्या लहान वयामध्ये त्यांना कसे कळले याचे राहून राहून आश्चर्य वाटते. श्री महाराज तुकामाईंची सेवा कशी करीत असत ते पहा. श्री महाराज तुकामाईंची सेवा कशी करीत असत ते पहा. महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 9 वर्ष वय असताना श्री गुरूंच्या शोधात महाराज घराबाहेर पडले होते, परंतु त्यांचा तो प्रयत्न असफल झाला. त्यानंतर त्यांचं लग्न झालं. 10वं वर्ष संपून नुकतंच 11वं वर्ष लागलं होतं तेव्हा महाराजांचं लग्न झालं. आणि लग्नानंतर महाराजांचे आजी आजोबा त्यांचं देहावसन झालं आणि त्यानंतर महाराज पुन्हा गुरूंच्या शोधात बाहेर पडलेत. म्हणजे साधारणतः 11-12 वर्ष वय असावं तेव्हा महाराज गुरूंच्या शोधात बाहेर पडलेले आहेत. आणि महाराजांनी संपूर्ण भारताची पायी भ्रमंती केलेली आहे आणि त्यामुळे त्यामध्ये नक्कीच एक 2 वर्षाचा तरी कालावधी गेला असेल की जेव्हा महाराज तुकामाईंना भेटले. त्यामुळे साधारणतः महाराज त्यावेळेला एक 13-14 वर्षांचे असे होते किंवा 14-15 वर्ष, 13-14च असतील त्या वर्ष वयाचे होते. आणि अशा एवढ्या लहान बालकाने, आपल्यासाठी ते बालकच, पण त्यांनी कशी गुरूंची सेवा केली ते आता आपणाला बाबा सांगतायत. तेच बाबा म्हणतायत की त्यांनी अगदी मनापासून 9 महिने गुरूंची जी सेवा केली तिचे नुसते वर्णन ऐकून सुद्धा अंगावर शहारे येतात. इतकेच नव्हे तर आपण गुरूंशी कसे वागावे हे एवढ्या लहान वयामध्ये त्यांना कसे कळले याचे राहून राहून आश्चर्य वाटते. श्री महाराज तुकामाईंची सेवा कशी करीत असत ते पहा. श्री महाराज तुकामाईंची सेवा कशी करीत असत ते पहा. तुकामाई उठण्यापूर्वी आपण उठावे आणि रात्री त्यांचे पाय दाबून देता देता त्यांना झोप लागली म्हणजे त्यांच्या पायापाशी आपण बसावे. याचा परिणाम म्हणजे 9 महिने श्री महाराजांना झोप घेता आली नाही. एखाद्या सावलीप्रमाणे तुकामाईंच्या मागे सदा असावे. ते धावतील तिकडे आपण धावावे. ते जातील तेथे आपण जावे. ते बसतील तेथे आपण मागे उभे राहावे. घरामध्ये इतर पुष्कळ माणसे असताना ते काम करतील ही वाट न पाहता किंवा तुकामाईंच्या आज्ञेची वाट न पाहता पडेल ते काम मोठ्या आवडीने स्वतः आपण करावे. नदीवरून पाणी आणावे, ते तापवून त्यांना स्नान घालावे, पाट पाणी करून त्यांच्या जेवणाची तयारी करावी आणि ते विश्रांती घेत असता आपण त्यांना पंख्याने वारा घालावा. तुकामाई कित्येक वेळा घरी जेवीत नसत आणि बाहेर गेले तर उभ्या उभ्याच हातावर घेऊन कांदा भाकरी खात
अशा वेळी श्री महाराजांना उपवास घडे आणि बऱ्याच वेळा 2-2, 3-3 दिवस असे अन्न पाण्या वाचून जात. तुकामाईंची बालवृत्ती असल्याने त्यांना कसलेही बंधन नसे. ते वाटेल तेव्हा वाटेल तिकडे जात. तसेच आता एक सांगत तर थोड्या वेळाने बरोबर त्याच्या उलट सांगत. कधी ते अगदी शांतपणे सेवा घेत तर कधी अगदी उग्र बनून श्री महाराजांना झिडकारून टाकीत. कधी लोकांजवळ त्यांची स्तुती करीत तर कधी ते सर्वांसमोर यथेच्छ निंदा करीत. कधी सापडेल ते घेऊन मार देत तर कधी पोटाशी धरून पाठीवरून हात फिरवीत. हे सर्व जरी खरे असले तरी त्यांचे व श्री महाराजांचे इतके मनोमिलन झालेले होते की त्यांना लागणाऱ्या गोष्टी आज्ञा होण्याच्या आधीच श्री महाराज आपोआप करीत असत. तुकामाईंना तहान लागणार असली तर ती लागून त्यांनी पाणी मागण्याच्या अगोदरच श्री महाराजांनी त्यांच्यासमोर पाणी हजर करावे. अशी सेवा करता करता जागृतीमध्ये व स्वप्नामध्ये एका तुकामाईं वाचून अन्य कशाचेही चिंतन श्री महाराजांनी केले नाही. तुकामाई एकदा शेतामध्ये एका वडाच्या झाडाखाली बसले होते. श्री महाराज मागे उभे होतेच. त्यांना हाक मारून ते म्हणाले, "अरे, या झाडाची पाने तोड पाहू." श्री महाराज लगेच झाडावर चढले आणि पाने तोडून गोळा करून लागले. त्यातली काही पाने खाली तुकामाई समोर पडली. ती हातामध्ये घेऊन त्यांनी पाहिले तर त्यांना दूध सुटलेले होते. तेव्हा पुन्हा ते बोलले, "अरे, पुरे झाले. पान तोडले तर त्या झाडाला त्रास होतो. बघ, त्यातून दूध गळते आहे. म्हणून तोडलेली पाने जेथल्या तेथे लावून टाक." अशी आज्ञा होताच त्यावर काही विकल्प न काढता श्री महाराजांनी एक एक पान तोडलेल्या ठिकाणी लावण्याचा क्रम सुरू केला. तोडलेली सर्व पाने झाडाला लावून श्री महाराज तुकामाईंसमोर हात जोडून उभे राहिले. तेव्हा ते म्हणाले, "शाबास, याला म्हणतात आज्ञापालन." तर ही 13-14 वर्षांची 14 वर्षांचे महाराज अशा रीतीने सेवा करत आहेत. पुढे सांगतात की एके दिवशी पहाटे तुकामाई बाहेर पडले आणि गावापासून 2-3 मैल दूर असलेल्या उसाच्या मळ्यात जाऊन बसले. काही वेळाने मळ्याचा शेतकरी तेथे आला आणि यांना पाहून त्याला आनंद झाला. त्याने 20-25 ऊस तोडले आणि तुकामाईंसमोर आणून ठेवले. श्री महाराज बरोबर होतेच. त्यांना ते म्हणाले, बांध याची मोळी बांध आणि घेऊन चल." श्री महाराजांनी त्या सगळ्या उसाची मोळी जेव्हा बांधली तेव्हा 3 माणसांना उचलणार नाही एवढी ती जाड झाली. त्या शेतकऱ्याच्या मदतीने श्री महाराजांनी ती मोळी आपल्या डोक्यावर घेतली आणि ते तुकामाईंच्या मागे चालू लागले. तुकामाई थोडा वेळ चालले, पण नंतर इकडे तिकडे पळू लागले. हे देखील त्यांच्या पाठोपाठ पळू लागले आणि ते जिकडे जातील तिकडे हेही गेले. असा प्रकार करीत ते दोघेजण एकदाचे गावात आले. इकडे आण ते ऊस असे ओरडून तुकामाईंनी सगळे ऊस अस्ताव्यस्त फेकून दिले आणि गावच्या लोकांनी प्रसाद म्हणून ते नेले. तर आता इथे ऊसावरनं आत्ता इथे गावाकडे ऊसतोड चालू आहे सगळीकडे. तर इथे आपल्या शेतात पण जो ऊस लावलेला आहे, काही वाटेकऱ्याला शेत दिलेलं आहे तर त्यांनी ऊस लावलं. तर त्या ऊसाचे एक ऊस आणला असेल बाबांजवळ त्यांनी दिला होता. तर एका ऊसाचे 2 तुकडे करून दिले होते. तर साधारणतः एक आपल्या हाता एवढा असे 2 तुकडे होते. ते इतके जाड होते की आपण 2 एका वेळेला उचलणं पण खूप मोठी गोष्ट आहे. तर इथे सांगतात की 3 माणसं लागतील उचलायला एवढी त्या ऊसाची मोठी मोळी होती. तर आणि हे 14 वर्षांचे महाराज कसं त्यांनी उचललं असेल. ते 2 ऊस पण आम्हाला उचलणं जड होतं. इतकं भारी होतं ते, म्हणजे फार वजन असतं ऊसाला. आणि त्यांनी सांगितलंय की 3 माणसं लागतील एवढी ते ऊस, म्हणजे 25 ऊस. इथे एक ऊस उचलताना पण नाकीनं खूप जड आहे एका ऊसाचं वजन पण. तर 25 ऊस त्याची मोळी करून, म्हणजे त्याला तोडून त्याची गाठोडं मोळी तयार केलेली आणि ते उचलणं म्हणजे 3 माणसं पाहिजेत ते उचलायला. हे आत्ताच मी अनुभव घेतलाय. एका ऊसाचे 2 तुकडे पण एक उचलण्यासाठी फार जड आहेत. तर 25 ऊसांचे 50 तुकडे ते पण असले जड. तर 3 माणसांचं काम आहे ते महाराज एकटे उचललेत आणि तुकामाईंच्या पाठोपाठ आहेत. आणि त्या तुकामाई लहान मुलांसारखे आहेत.
त्यांची वृत्ती बालवृत्ती आहे, त्याच्यामुळे चालताना ते सरळ चालत नाही आहेत. ते इथून तिथून पळत सुटलेले आहेत. महाराजांना त्यांच्या पाठी पळावं लागलं आणि तेवढं करून मग ते ऊसाच्या ती मोळी सोडून त्यांनी ऊस अस्ताव्यस्त फेकलेत आणि परत नंतर आणि ते सगळे गावकऱ्यांनी प्रसाद म्हणून घेऊन गेले. तर अशा काय वाटलं असेल महाराजांना, एवढं लहान म्हणजे लहान बालकच महाराज आणि त्यांच्यासमोर ते ऊस सगळ्या गावातल्या लोकांनी घेऊन गेलेले आहेत. पुढे सांगतात की असेच एकदा नदीवर स्नानाला गेले असता श्री महाराजांना आज्ञा झाली की डोहात उडी मार. त्याप्रमाणे त्यांनी उडी मारली, पण वर येण्याची आज्ञा नसल्यामुळे तसेच तळाशी बसून राहिले. इकडे तुकामाईंनी आपण होऊन आरडाओरडा केला आणि गावचे सगळे लोक जमा केले. ते मोठ्याने शोक करू लागले की माझा बाळ बुडाला, कुणाचा मुलगा होता माहीत नाही, मी हे काय केले, मला केवढे पाप लागेल. लोकांनी त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आणि डोहामध्ये गळ टाकून पाहिला, परंतु श्री महाराजांचा पत्ता लागेना. हा सर्व प्रकार 2-3 तास चालला. मग त्यांना काय वाटले कुणास ठाऊक, ते ओरडले, बाळा तू आता बाहेर आला नाहीस तर मी डोहात उडी टाकून जीव देतो. असे बोलल्याबरोबर पाण्यातून उसळी मारून श्री महाराज वर आले आणि तुकामाईंनी त्यांना आपल्या पोटाशी धरले. गुरु आज्ञा. डोहात उडी मारायला सांगितली, मारली, पण बाहेर यायला सांगितलं नाहीये, त्यामुळे महाराज तसेच बसून राहिले. 2-3 तास महाराज डोहामध्ये बसून आहेत आणि इथे शोधाशोध गुरुमाई स्वतःही करत आहेत. तर काय सामर्थ्य आहे. जसा गुरु तसाच शिष्य. पुढे सांगतात की एक दिवस सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तुकामाई नदीवर गेले. तेथे गावातील 3 लहान पोरे वाळूमध्ये खेळत होती. श्री महाराजांना आज्ञा झाली की अरे एक मोठा खड्डा खण. त्याप्रमाणे त्यांनी चांगला मोठा खड्डा तयार केला. तुकामाईंनी त्या 3 पोरांना स्वतः धरून आणले आणि त्या खड्ड्यात टाकले. वर पुष्कळ माती दडपली आणि श्री महाराजांना म्हणाले, सिद्धासन घालून तू या मातीवर बस, कुणाशी बोलायचे नाही आणि काही झाले तरी आपले आसन सोडायचे नाही. असे सांगून आपण लांब एका झाडाखाली जाऊन बसले. अर्ध्या तासाने त्या पोरांचे आईबाप त्यांचा शोध करीत आले आणि श्री महाराजांना तेथे बसलेले पाहून त्यांच्यापाशी आपल्या मुलांची चौकशी करू लागले. श्री महाराज एक अक्षरसुद्धा बोलेनात. तेव्हा ती मंडळी निराश होऊन दुसरीकडे शोधू लागली. इतक्यात तुकामाई त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांच्या पाया पडून मंडळींनी आपली मुले हरवल्याबद्दल सांगितले. तेव्हा तुकामाई म्हणाले, नदीकाठी तो बुवा बसला आहे, त्याला विचारा. तो काही बोलला नाही तर त्याला ठोका, त्यानेच बाळघात केला आहे. झाले. ते लोक श्री महाराजांपाशी परत आले. ते संतापूनच आले. मुलांच्याबद्दल पुन्हा विचारले असताही श्री महाराज जेव्हा काही बोलेनात तेव्हा त्यांनी सर्वांनी श्री महाराजांना पोटभर मारले. तरीही हे गप्पच राहिले. इतक्यात तुकामाई धावत आले आणि म्हणाले, अरे थांबा, याला दूर ढकला. हा पोरे खाली पुरून वर बसला आहे. वाळू काढा म्हणजे तुम्हाला दिसेल. लोकांनी श्री महाराजांना बाजूला ओढले आणि तेथील वाळू उकरली. तेव्हा ती 3ही मुले खड्ड्यात मृतवत आढळली. लगेच ते लोक श्री महाराजांना पुन्हा मारण्यास सरसावले. तेव्हा तुकामाई एकदम ओरडले, अरे त्याला का उगीच मारता? तुमच्या मुलांना काय झाले आहे? ती तर चांगली जिवंत आहेत. ती मुले लगेच हसत खड्ड्यातून बाहेर आली आणि आपल्या आईबापांना बिलगली. इकडे तुकामाईंनी श्री महाराजांना आपल्या पोटाशी धरले आणि त्यांच्यावर प्रेमाश्रूंची धार धरली. ते बोलले, बाळा इतक्या लहान वयामध्ये माझ्यासाठी घरदार कुटुंब सर्व सोडून तू इथे आला आहेस आणि मी चांडाळा तुला मार देववतो, पण परमात्मा ह्याचे गोड फळ तुला दिल्या वाचून राहणार नाही. मार देणाऱ्या लोकांना सुद्धा नंतर फार वाईट वाटले आणि सर्वजण श्री महाराजांची क्षमा मागू लागले. तर असं तुकामाईंनी महाराजांच्या परीक्षा घेतली आहे, इतकी कठोर परीक्षा, आणि त्या प्रत्येक परीक्षेमध्ये महाराज केवळ उत्तीर्णच नाही तर तुकामाईंच्या हृदयात घर करतील अशा रीतीने महाराज प्रत्येक परीक्षेत, तुकामाईंनी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झालेत. आणि याचीच परिणती म्हणून तुकामाई स्वतः म्हणतायत की बाळा इतक्या लहान वयामध्ये माझ्यासाठी घरदार कुटुंब सर्व सोडून तू इथे आला आहेस आणि मी चांडाळ तुला मार देववतो, पण परमात्मा ह्याचे गोड फळ तुला दिल्या वाचून राहणार नाही. मार देणाऱ्या लोकांना सुद्धा नंतर फार वाईट वाटले आणि सर्वजण
महाराजांची क्षमा मागू लागले. गुरुकृपा. गुरुकृपा हा प्रसंग घडल्यावर श्री महाराज देहाभिमान शून्य झाले आहेत अशी तुकाबाईंची खात्री झाली. हा प्रसंग घडल्यावर श्री महाराज देहाभिमान शून्य झाले आहेत अशी तुकाबाईंची खात्री झाली. एहळे गावला येऊन श्री महाराजांना 9 महिने झाले होते. या कालामध्ये त्यांना गोंदवल्याची किंवा आपल्या मातापित्याची आठवण झाली नाही. गुरुच्या अखंड सेवेमध्ये ते स्वतःचे भान विसरले. त्यांच्या मनाचे व्यापार स्तब्ध झाले. भूक, तहान, झोप वगैरे देहधर्म सुटले. अंतःकरण पूर्ण निर्वासन झाले आणि खऱ्या चित्तशुद्धीचे तेज त्यांच्या शरीरावर झळकू लागले. तुकाबाईंनी जे काही परीक्षा घेतल्या होत्या त्या परीक्षामध्ये महाराज पूर्णतः उत्तीर्ण झालेत आणि महाराजांनी तुकाबाईंच्या हृदयामध्ये कायमचं स्थान निर्माण केलेलं आहे. आणि ह्या परीक्षा घेण्याचा मुख्य हेतूच हा होता की महाराजांची चित्तशुद्धी व्हावी. हे आपले संत कुठलाही प्रवचन उपदेश न देता आपल्या शिष्याकडून प्रत्यक्ष अशा कृती करून घेतात किंवा त्याच्यावरती असे प्रसंग आणतात की त्याचं चित्त शुद्ध होईल, तो निर्वासन होईल, तो शुद्ध होईल, त्याच्या आतला अहंकार पूर्ण गळून जाईल. आणि हे सर्व व्यवस्था असते त्यांची ह्या सर्व परीक्षांमध्ये. तर हेच इथे सांगतात की गुरुकृपा. आता 9 महिने अशी महाराजांचं असं ट्रेनिंग करून घेतलेलं आहे. हे ट्रेनिंग होतं तुकाबाईंचं, जे महाराजांना त्यांनी करवलं की हा प्रसंग घडल्यावर श्री महाराज देहाभिमान शून्य झाले आहेत अशी तुकाबाईंची खात्री झाली. एहळे गावला येऊन श्री महाराजांना 9 महिने झाले होते. या कालामध्ये त्यांना गोंदवल्याची किंवा आपल्या मातापित्यांची आठवण झाली नाही. गुरुच्या अखंड सेवेमध्ये ते स्वतःचे भान विसरले. त्यांच्या मनाचे व्यापार स्तब्ध झाले. भूक, तहान, झोप वगैरे देहधर्म सुटले. अंतःकरण पूर्ण निर्वासन झाले आणि खऱ्या चित्तशुद्धीचे तेज त्यांच्या शरीरावर झळकू लागले. लवकरच श्री रामनवमी आली. आपल्याबरोबरच्या इतर मंडळींना तुकाबाईंनी उत्सवासाठी उमरखेडला पाठवून दिले. श्रीरामनवमीच्या दिवशी भर उन्हात दोघे गुरुशिष्य रानात गेले. एका शेतामध्ये विहिरीवर दोघांनीही स्नाने केली. एका अशोक वृक्षाखाली तुकाबाईंनी श्री महाराजांना हात धरून आपल्या समोर बसवले आणि बोलले, मी तुला आजपर्यंत फार कष्ट दिले, पण पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले ते मी तुला आज या क्षणी देतो. काय म्हणतात? मी तुला आजपर्यंत फार कष्ट दिले, पण पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले ते मी तुला आज या क्षणी देतो असे सांगून त्यांनी श्री महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला. श्री महाराजांना तत्काळ समाधी लागली. पुष्कळ वेळानंतर जेव्हा समाधी उतरली तेव्हा तुकाबाईंनी त्यांचे ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले आणि त्यांना अत्यंत प्रेमाने आलिंगन दिले. श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र जपून रामोपासना करावी असे सांगून तुकाबाईंनी श्री महाराजांना रामदासी दीक्षा दिली व अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. प्रापंचिक लोकांना, विशेषतः मध्यम स्थितीतल्या लोकांना आपल्या प्रपंचामध्येच परमार्थ कसा करावा हे शिकव. राम मंदिराची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर. माझे महत्त्व वाढविण्यापेक्षा श्री समर्थांचे महत्त्व वाढव. लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव. जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर. इतक्या गोष्टी श्री महाराजांना तुकाबाईंनी करण्यास सांगितल्या. यावेळी सूर्य बरोबर डोक्यावर आला होता आणि मग दोघेजण घरी परत आले. रामनवमीच्या दिवशी ही दीक्षा झालेली आहे. काय सांगतात की अशोक वृक्षाखाली तुकाबाईंनी श्री महाराजांना हात धरून आपल्यासमोर बसवले आणि बोलले, मी तुला आजपर्यंत फार कष्ट दिले, पण पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले ते मी तुला आज या क्षणी देतो असे सांगून त्यांनी श्री महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला. श्री महाराजांना तत्काळ समाधी लागली.
पुष्कळ वेळानंतर जेव्हा समाधी उतरली तेव्हा तुकामाईंनी त्यांचे ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले आणि त्यांना अत्यंत प्रेमाने आलिंगन दिले. श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र जपून रामोपासना करावी असे सांगून तुकामाईंनी श्री महाराजांना रामदासी दीक्षा दिली व अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. प्रापंचिक लोकांना, विशेषतः मध्यम स्थितीतील लोकांना आपल्या प्रपंचामध्येच परमार्थ कसा करावा हे शिकव. राम मंदिराची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर. माझे महत्त्व वाढविण्यापेक्षा श्री समर्थांचे महत्त्व वाढव. लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव. जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर. इतक्या गोष्टी श्री महाराजांना तुकामाईंनी करण्यास सांगितल्या. यावेळी सूर्य बरोबर डोक्यावर आला होता आणि मग दोघेजण घरी परत आले. अशा रीतीने रामनवमीच्या दिवशी तुकामाईंनी महाराजांना अत्यंत प्रेमाने अनुग्रह दिलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र महाराजांना दिला आणि भक्तीचा प्रसार करण्याचा उपदेश महाराजांना त्यांनी दिला आणि अधिकारसुद्धा महाराजांना तुकामाईंनी दिलेले आहेत. तर अशा रीतीने श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र प्राप्त करण्यासाठी महाराजांनी एवढे कष्ट सहन केलेले आहेत की जो आज मंत्र जे ते नाम आपणाला सहज आज प्राप्त झालेलं होतं आहे. त्यासाठी महाराजांनी किती मोठे कष्ट केलेले आहेत, अपार कष्ट सहन केलेले आहेत आणि आपल्याला लोण्याचा गोळा आपल्या मुखात घातलेला आहे. एवढी व्यवस्था महाराजांनी केलेली आहे. आपण आता महाराजांचं आणि इथे महत्त्वाचं सांगितलं आहे की वशिष्ठांनी रामाला जे दिलं होतं, जो अनुग्रह करवला होता, जे दिलं होतं ते मी आज तुला देतोय असं सांगून तुकामाईंनी महाराजांचा अनुग्रह रामनवमीच्या दिवशीच केलेला आहे आणि बरोबर मध्यान्हकाळी तो अनुग्रह दिलेला आहे. आणि महाराजांच्या मस्तकावर हात ठेवता क्षणीच महाराज समाधीस्थ झालेले आहेत. तर काय अवस्था असेल आणि काय सुंदर रीतीने महाराजांनी जे सोसलं आणि सर्व परीक्षा महाराज उत्तीर्ण झाले त्याचं फळ आज सर्वच जण आपण चाखत आहोत. तर आपण महाराजांचं आवडतं नाम आपण घेऊया आणि थांबूयात.